राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आरवला भाग्यश्री सांगते की तिचं लग्न आहे. त्यावेळेस आरव अपसेट होऊन तिथून निघून जात असतो आणि इकडं प्राजक्ताच्या हातावर ही आलोकच्या नावाचं मेहंदी लागलेली असते ना. त्यानंतर इकडं वैद्यबुवा हे पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी सरपंचाकडे येतात. त्यावेळेस सरपंच म्हणतात की या महिन्यात पॉसिबल नाही, पुढच्या महिन्यात मी तुम्हाला पैसे देऊ शकतो. त्यानंतर इकडं चारू ही वैद्यबुवांची वाट पाहत थांबलेल्या असतात. तेवढ्यात त्यांना तिथं सुवर्णाताई दिसतात आणि त्या इथे आलेल्या पाहून त्या बाहेर येतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही इथे आणि घरामध्ये या. त्यावेळेस सुवर्णाताई म्हणतात की मी पैसे घेऊन जायला आलेली आहे आणि पैशाची जुळवाजुळव झाली असेल. तेव्हा इथं चित्रा म्हणते की हो, एवढ्यामध्येच वैद्यबुवा येतात आणि आणलेले पैसे हे त्यांना देतात. इकडं प्राजक्ता ही सगळ्यांना थकले असतील म्हणून चहा देत असते. त्यावेळेस इकडं आई आजी म्हणतात की चित्रा ही खूप वेळापासून एकटीच काम करत आहे आणि तिलाही तू चहा नेऊन दे. त्यानंतर ती बाहेर जात असते तेव्हा तिला तिथे ती बाई दिसते की जी बाई तिला बस स्टॉपवरती भेटलेली होती आणि ती बाई तिला आठवत नाही की कोण आहे. त्यावेळेस इकडं वैद्यबुवा हे त्या व्यक्तीला सुवर्णाताईंना पैसे देतात आणि म्हणतात की तुम्ही जेवढं ॲडव्हान्स मागितलं होतं तेवढं आहे. आणि त्यानंतर इकडं प्राजक्ता विचार करते आणि तिच्या लक्षात येतं की आपल्याला बस स्टॉपवरती भेटलेली बाई आणि ही बाई ही एकच आहे. त्यानंतर इकडं सुवर्णाताई या भाग्यश्रीला आशीर्वाद देण्यासाठी आतमध्ये येतात आणि भाग्यश्रीला म्हणतात तू रोहनचं नाव तर काढली आहे ना. त्यानंतर त्या रोहनचं नाव पाहतात आणि तिला आशीर्वाद देऊन त्यावेळेस इकडं आई आजी पाहतात की प्राजक्ता तिथंच आहे. त्यानंतर प्राजक्ताला म्हणतात की तुझं मनुस तोंड इथं घेऊन निघून जा. त्यानंतर इकडं रोहनची आई त्यांना आशीर्वाद देते आणि इकडं चित्रा म्हणते की एवढ्या लवकर पैशाची जुळवाजुळव कशी केला. त्यावेळेस ती सांगते की कोणीच मला पैसे देत नव्हते. त्यावेळेस मी सोनाराला ब्लँक चेक लिहून दिलेला आहे आणि 2 दिवसांमध्ये पैसे देईल असं सांगितलं आहे. त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की तू बाहेर जा आणि सुवर्णाताईंकडे बघ. त्यानंतर इकडं वैद्यबुवांना चक्कर येत असते. तेवढ्यामध्ये तिथं प्राजक्ता येते आणि म्हणते की मामा तुम्हाला काय झालं आहे आणि ती भाग्यश्रीच्या सासूबद्दल सांगणार असते. पण वैद्यबुवांची तब्येत पाहता ती त्यांना बीपीची गोळी देते आणि म्हणते की तुम्ही विचार करू नका. त्यानंतर इकडं मामा म्हणतात की एकदा भाग्यश्रीचं निर्विघ्न लग्न झालं की मी तो मोकळा आणि नंतर मी सर्व काही टेस्ट करून घेईल. त्यावेळेस इकडं प्राजक्ता विचार करते आता जर मी मामांना काही सांगितलं तर त्यांना आणखीन त्रास होईल आणि मी आता मामांना सांगायला नको. आणि त्यानंतर इकडं सुवर्णाताई या चित्राला सांगतात की मी पुन्हा भेटते आणि त्या तिथून निघून जातात. त्यानंतर इकडं प्राजक्ता विचार करते की मी हे सगळं कसं करू आणि हे सगळ्यांना कळायला हवं. त्यानंतर ती भाग्यश्रीच्या रूमचं दार वाजवते आणि म्हणते की भाग्यश्री तुझी सासू फसवी आहे आणि तू हे लग्न करू नको. तेव्हा त्यानंतर ते आई आज्या ऐकतात आणि तिला तिथून घेऊन येतात. चित्राला सांगतात की पाहिलं का, तुला मी सांगितलं होतं ना या प्राजक्ताला लग्न होईपर्यंत समोरही येऊ नको. तर त्यावेळेस इकडं चित्रा म्हणते की काय झालं. आई आजी म्हणतात की ही दाराच्या बाहेर थांबून भाग्यश्रीचं लग्न मोडायला बघत होती आणि ती म्हणत होती की भाग्यश्रीच्या सासूबाई ह्या फसव्या आहेत. नंतर इकडे प्राजक्ता म्हणते की हे खरं आहे, कारण की जेव्हा मी ट्युशन नव्हतं त्यावेळेस मी वेळ घालवण्यासाठी बस स्टॉपवरती बसले होते तेव्हा त्याच भाग्यश्रीच्या सासू होत्या. त्या सांगत होत्या की कसंही मुलीकडून मी 10 ते 12 लाख रुपये काढेन आणि ते जी गाडी घेऊन आले होते तेही भाड्याने घेऊन आलेले होते असं प्राजक्ता जेव्हा मामींना सांगते तेव्हा मामींना त्याच्यावरती विश्वास नाही बसत आणि त्या म्हणतात की तुला कितीदा सांगितलं आहे, आता तू जर हे केलं तर भाग्यश्री तिचं लग्न मोडू शकते आणि तू तिच्या लग्नामध्ये काही विघ्न आणणार नाहीच असं मला वचन दिलं होतं ना. आणि तू यातलं काहीच भाग्यश्रीला सांगायचं नाही. त्यावेळेस कोणीही तिच्यावरती विश्वास ठेवत नाहीत आणि म्हणतात की तुला तिचं सुख